नमस्कार, स्वागत आहे तुमचं सलोनीज आर्ट वर्ल्डमध्ये। आज आपण बघणार आहोत ही फुलांची सिंपल अशी रांगोळी जी बिगिनर्स लोक आहेत त्यांना करता येईल। तर इथे मी 4 OHP शीट घेतलेले आहेत A4 साइजच्या। आता ते मी एकमेकांना जोडून घेणार आहे। माझ्याकडे मोठी OHP शीट अवेलेबल नव्हती म्हणून मी ह्या 4 OHP शीट एकमेकांना जोडून एक मोठी OHP शीट तयार केलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात तसं मी इथं जोडून घेतलेले आहे OHP शीट चारी बाजूनी। आणि त्यानंतर जी आपली ट्रान्सपरंट सेलो टेप असते ती सेलो टेप वरून चिटकून घ्यायची आहे। जसं आपण चारी बाजूनी ग्लू लावला होता तसंच सेम त्याच्यावरती आपल्याला सेलो टेप चिटकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि OHP शीट पलटून घ्यायची आहे आणि व त्याच्यावरती आपल्याला काम चालू करायचं आहे। आता इथे आपल्याजवळ ही A2 साइजची OHP शीट तयार झालेली आहे आणि A2 साइजचीच मी प्रिंट काढून आणलेली आहे ही फुलांची। या डिझाईनचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणार आहे। तर आपण मास्किंग टेपने चारी बाजूने OHP शीटला चिटकून घेऊया प्रिंट अशा पद्धतीने। एका बाउलमध्ये फॅब्रिक ग्लू घ्यायचं आहे, फॅब्रिक ग्लूच घ्यायचं आहे। खूप जण फेविकॉल वापरतात, फेविकॉलने शीट आपली कडक होते, त्यामुळे फॅब्रिक ग्लूच घ्यायचा आहे हे लक्षात ठेवायचं। फॅब्रिक ग्लू 50% आणि 50% पाणी असं मिक्स करून एक मिश्रण तयार करायचं आहे पातळ असं। आणि ते आपल्याला एक एक डिझाईन अशी ग्लूने व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे, अप्लाय करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती रांगोळी आपल्याला चिटकून घ्यायची आहे। जे कॉम्बिनेशन तुम्हाला आवडते, जी रांगोळी तुमच्याकडे अवेलेबल आहे, जी आपण रोज दारात जी रांगोळी काढतो त्या रांगोळीचा वापर आपल्याला करायचा आहे। आणि एक एक डिझाईन चिटकून झाल्यानंतर, रांगोळी चिटकून झाल्यानंतर दुसरी एक OHP शीट ठेवायची त्याच्यावरती आणि कपड्यांनी रब करून घ्यायचं त्याच्यावरती। त्याच्यामुळे काय होतं, आपली रांगोळी व्यवस्थित चिटकते आणि ती म्हणजे निघत नाही, घट्ट चिटकून बसते आणि जी उरलेली रांगोळी असते एक्स्ट्राची ती निघून जाते। अशा पद्धतीने पूर्ण डिझाईन आपल्याला करून घ्यायची आहे, रांगोळी चिटकून घ्यायची आहे। ही डिझाईन सिंपल आहे, मी एकच कलरमध्ये दाखवलेलं आहे, म्हणजे शेडिंगमध्ये दाखवलेलं नाही आहे, म्हणजे तुम्हाला इझी होईल रांगोळी काढताना। अशाच पद्धतीने सगळे डिझाईन आपल्याला OHP शीटवर ग्लू लावून रांगोळी चिटकून त्याच्यावरती दुसरी OHP शीट ठेवून कपड्यांनी रब करून घ्यायचं आहे आणि रांगोळी काढून टाकायची आहे उरलेली अशा पद्धतीने। मोठी रांगोळी असल्यामुळे थोडं डिझाईन आपल्याला उचलायला त्रास होतो, पण व्यवस्थित उचलून ती रांगोळी काढून टाकायची आहे उरलेली। याच डिझाईनला आपल्याला सेम पद्धतीने ग्लू आणि रांगोळी चिटकून घ्यायची आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहे। काही अवघड नाही आहे, मी जसं स्टेप्स फॉलो करते तसे तुम्ही स्टेप्स फॉलो करा, तुम्हाला इझी होईल, अवघड होणार नाही। अशाच पद्धतीने आपण सगळे डिझाईनला, हा फर्स्ट लेअर आहे, फर्स्ट लेअरला आपल्याला असंच ग्लू लावून रांगोळी चिटकून घ्यायची आहे।
तुम्हाला हवं तसं कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथं वापरू शकताय. जे कलर्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत, जे कलर्स तुम्हाला आवडतात ते कलर तुम्ही देऊ शकताय. स्वतःची क्रिएटिव्हिटी तुम्ही इथं दाखवू शकताय. अशा पद्धतीने इथं आपण फर्स्ट लेअर कंप्लीट करून घेणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता आपला फर्स्ट लेअर ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. आता याला आपल्याला सुकायला ठेवायचं आहे. 2 तास तरी सुकायला ठेवायचं आहे. अगदी कडकडीत झाली पाहिजे रांगोळी. इथं तुम्ही बघू शकता 2 तास पूर्ण झालेले आहेत. आता आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे. पहिला ग्लू लावून घ्यायचा आहे. सेम रेशो पाणी आणि 50% पाणी आणि 50% फॅब्रिक ग्लू घेऊन आणि अशाच पद्धतीने रांगोळी आपल्याला चिटकून घ्यायची आहे. सेकंड लेअरमध्ये रांगोळीचा थोडासा जाड थर दिसतो. फर्स्ट लेअरमध्ये एवढी रांगोळी चिटकत नाही. सेकंड लेअरमध्ये ती व्यवस्थित चिटकून जाते. अशा पद्धतीने आपल्याला सगळी डिझाईन सेकंड लेअर कंप्लीट करून घ्यायची आहे आणि थर्ड लेअरला आपल्याला ॲक्रेलिक कलरचा लेअर करायचा आहे. तर इथं मी सेकंड लेअर पण पूर्ण करून घेते आणि याला परत आपल्याला 2 तास सुकायला ठेवायचं आहे. चांगलं सुकायला ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर ह्याच्यावरती थर्ड लेअर आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर इथे आपला सेकंड लेअर पूर्ण वाळलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला ॲक्रेलिक कलरचा लेअर करायचा आहे. इथं मी मरून कलरचा ॲक्रेलिक कलर वापरलेला आहे आणि 0 नंबरचा ब्रश वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने मी त्याच्यावरती साईडला इमेज बघून घ्यायची आहे आणि आपल्याला तशा पद्धतीने त्याच्यावरती डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. थोडासा मरून कलरमध्ये मी ब्लॅक कलर मिक्स केलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याला मी ड्रॉ करून घेते. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. सेम सगळ्या डिझाईनला आपल्याला ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करून घ्यायची आहे. पानांसाठी इथं मी ग्रीन कलर वापरलेला आहे. बाकी सगळ्या डिझाईनला मी ॲक्रेलिक कलरच वापरलेला आहे. रांगोळी अजून थोडी अट्रॅक्टिव्ह दाखवण्यासाठी मी इथे गोल्डन कलरचा आउटलाइनर वापरलेला आहे. हे आउटलाइनर तुम्हाला स्टेशनरीमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल. अशा पद्धतीने मी त्याला थोडं अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी बॉर्डर करून घेत आहे. तुम्हाला पाहिजे तर इथं तुम्ही बॉल चेनचा पण वापर करू शकताय, कुंदन पण लावू शकताय. पाहिजे तसं तुम्ही इथं क्रिएटिव्ह करू शकता. आता आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे. प्रिंटपासून वेगळी करून घ्यायची आहे OHP शीट आणि
साईडून कट करून घ्यायचं आहे. इथे आपली रांगोळी तयार आहे. खूप छान रांगोळी दिसते. तुम्ही सणाला याचा वापर करू शकता. पाहिजे तेव्हा तुम्ही ठेवू शकता, पाहिजे तेव्हा तुम्ही याला काढून ठेवू शकताय. तर तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये कळवून नक्की सांगा. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.